आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आहे। मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील, त्यावेळी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या KYC प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबरला संपली आहे। पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। KYC प्रक्रियेनं 2 लाख लाडक्या बहिणींची निराशा केलेली आहे। 17वा हप्ता जमा झालेलाच नाहीये। लाभाकरता आता मात्र चक्रा मारण्याची वेळ आलेली आहे। बहिणी म्हणतायत की साहेब आमचा हप्ता नाही आलाय अशी त्यांची तक्रार सुद्धा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी ऐन निवडणुकीच्या काळात या ठिकाणी वंचित आहेत। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। KYC पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी, गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे। बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल। त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल। 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, नोव्हेंबरचा हप्ता पुन्हा वाटप सुरू झाला आहे। सोबत डिसेंबर जानेवारीचा हप्ता आजपासून वाटपाला सुरुवात। लाडकी बहिणींच्या यादीतून तुमचं नाव वगळलं गेलं आहे का हे कसं चेक करायचं हे सांगतोय आणि पुन्हा ते नाव यादीत कसं आणायचं हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबत लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीसाठी 3 गिफ्ट जाहीर झालेले आहेत। त्यातलं पहिलं गिफ्ट लक्षात घ्या कोणतं आहे। पहिलं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींना 2490 रुपये मिळणार आहेत। होय, लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडर योजनेचे पैसे डिक्लेअर झालेले आहेत। तुम्हाला माहिती आहे मतदान आलेलं आहे 15 तारखेला, त्यामुळं आज शनिवार आहे, आज 10 जानेवारी, आजपासून पुढे गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। सकाळी ठीक 11 वाजल्यापासून पुढे पहिला टप्पा सुरू होणार आहे। गॅसचे 2490 रुपये, नोव्हेंबरचे ज्याला हप्ता आला नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। सोबतच तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाचे अजून गिफ्ट मिळणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। 1 नंबर व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांनी पाहतील त्यांना 100% सगळे हप्ते आल्याशिवाय राहणार नाहीत। आता दुसरा हप्ता म्हणजे बघा, नोव्हेंबरचा हप्ता ज्यांना आला नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे। सोबत डिसेंबर आणि जानेवारी लक्षात घ्या, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 3000 रुपये हे येणार आहेत। मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी ही नवीन योजना जी आहे ही नवीन जे हप्ते आहेत ते मिळणार आहेत। लक्षात घ्या, 15 तारखेला मतदान आहे, 14 तारखेला मकर संक्रांत आहे। त्याच्या अगोदर म्हणजेच आजपासून 2 दिवस वाटप सुरू राहणार आहे। आज 10 जानेवारी, आज पहिला टप्पा पडेल डिसेंबर जानेवारीचा हप्ता। सोबत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता पडणार आहे। लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी सांगतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपला शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाकोणाला हप्ते आलेले आहेत, कोणाकोणाला हप्ता आलेला नाही। पटकन तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं हे सांगा। आता तिसरं अजून एक गिफ्ट आहे। असे 5 गिफ्ट आहेत मी तुम्हाला सांगतोय। तिसरं गिफ्ट आहे 30 प्रकारचे भांडे मिळायला सुरुवात आहे। होय, मतदानानिमित्त ही योजना पुन्हा एकदा सुरू आहे। तुम्हाला हा अर्ज करायची शेवटची तारीख 15 जानेवारी असणार आहे। बांधकाम कामगार योजनेतून तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। तुम्हाला हा अंगणवाडीमध्ये मिळतो। तुम्हाला 15 जानेवारीपर्यंतच याची मुदत आहे, त्यामुळे पटकन हा अर्ज भरायचा आहे, उशीर करायचा नाही। लक्षात घ्या, ह्या सगळ्या योजना तुम्हाला सुरू आहेत, त्याचा लाभ तुम्हाला पटकन घेणं खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु घरकुल योजना सुरू झालेली आहे। घरकुल योजनेचा फॉर्मसुद्धा तुम्हाला 15 जानेवारीपर्यंत भरायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे। आता बघा, गॅस सिलेंडरचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत, पण कोणाला मिळणार आहेत तुम्हाला सांगतो। जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे, जिला नोव्हेंबरचा हप्ता आलेला असेल, जिचं गॅस कनेक्शन तिच्या नावावर असेल, जिचं गॅस कनेक्शन ची KYC झालेली असेल, अशाच लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। होय, हे फिक्स झालेलं आहे। आता हे त्याचं नियोजनसुद्धा झालेलं आहे, पैसेसुद्धा, त्याचा चेकसुद्धा बँकेमध्ये टाकला गेलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु हे गोष्टी झालेल्या आहेत। निवडणुकीमुळे जिकडे तिकडे हे धावपळ सुरू आहे, त्यामुळं आपल्यापर्यंत ही पटकन बातमी आलेली आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे।
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, घरकुल योजनेचा जो फॉर्म आहे तो सुद्धा तुम्हाला 15 जानेवारीच्या आत भरायचा आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही पटकन अर्ज भरायचा आहे. सरकारने ह्या ज्या सगळ्या योजना आहेत ती सुरू केलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की निवडणुका असल्यामुळं ह्या योजनांचा सरकारला माहिती आहे की फायदा तर होणारच आहे. त्यामुळं पटकन आपण जनतेनं ह्याचा फायदा घ्यायचा आहे. लगेच घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा आहे. ज्यांच्या घरात शौचालय नाही त्याच्यासाठी 15,000 रुपयेचं चौथं गिफ्ट, 15,000 रुपये चौथं गिफ्ट लक्षात घ्या. शौचालयासाठी 15,000 रुपये सरकार देत आहे, ते सुद्धा लगेच तुम्हाला भरायचं आहे फॉर्म, त्यासुद्धा 15 जानेवारीपर्यंत. पुढचं म्हणजे शिलाई मशीन योजनेसाठी सुद्धा सरकारनं ते सुरू केलेलं आहे. शिलाई मशीन योजनासुद्धा तुम्हाला विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळत आहे. विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला 15,000 रुपये शिलाई मशीनला मिळत आहेत, ते सुद्धा पटकन हे करायचं, ॲप्लाय करायचं आहे. बघा, डिसेंबर जानेवारीचा चेक 3,000 रुपयाचा डिपॉझिट झालेला आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात. काही दिवसात नाही तर काही तासात, अवघ्या 2 तासात, पुढच्या 2 तासात पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पडणार आहेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीसोबत नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे. आत्ताची सगळ्यात मोठी आणि अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी. फक्त तुम्हाला 2 महत्त्वाचे कामं करायची आहेत. लक्षात घ्या, 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. कोणती कामं करायची आहेत? ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला आहे त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा फिक्स करण्यासाठी त्यांनासुद्धा एकदा आपलं काम करायचं आहे. म्हणजे हे जे काम आहे हे सर्व लाडक्या बहिणींनी करावं अशी माझी एक नम्र विनंती आहे. कारण प्रत्येक लाडक्या बहिणींना लाभ मिळावा हे मला मनापासून वाटतं, म्हणून मी हे तुम्हाला सांगत असतो. लक्षात घ्या. झालं आहे असं आपण जर बघितलं तर नोव्हेंबरचा हप्ता हा प्रत्येक लाडक्या बहिणींना, अपात्र लाडक्या बहिणीला सुद्धा आला आहे. मी सरळ सांगतो, ज्यांच्याकडे 4 चाकी आहे, ज्यांचे स्वतः जॉबला आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हप्ता आलेला आहे. एवढंच काय, ज्या लाडक्या बहिणी सरकारी जॉबमध्ये आहेत त्यांना सुद्धा हप्ता आलेला आहे. मग ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी त्यांनी काय चूक केलेली आहे, तर तुम्ही जायचं आहे लाडकी बहीण योजनेचा जो महिला व बालविकास कार्यालय आहे तिथे जाऊन सांगायचं आहे मला पैसे आलेले नाहीत, काय कारण आहे सांगा, माझे पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का नाही हे मला सांगा. नसेल तर माझं पुनर्अर्ज पडताळणी करून लगेच मला डिसेंबर जानेवारीचा हप्ता पाहिजे आहे, तर कृपया विनंती अर्ज करून त्यांना म्हणायचं, दादा सर काय असेल ते आमचं नाव हे पात्र लाभार्थी यादीमध्ये कृपया करून टाका, कारण डिसेंबर जानेवारीचा 3,000 रुपयाचा हप्ता हा आमच्याकडून चुकेल. त्यासाठी तुम्हाला आजच हे काम करायचं आहे. पटकन कार्यालयात जावा, महिला व बालविकास, आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा. रे तुम्ही थोडा व्हिडिओ पाहताच सोडून देता, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत नाही. आणि मग तुम्ही कमेंट्समध्ये विचारता, पण कमेंट्समधलं जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर मी हे व्हिडिओमध्ये देत असतो, हे लक्षात ठेवायचं कधी पण. त्यामुळं महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन हे काम करायचं आहे. अंगणवाडीमध्ये काही होऊ शकत नाही. अंगणवाडी फक्त तुम्हाला यादी दाखवेल, चेक करेल ॲप आणि जे डॉक्युमेंट आहेत ते जमा करून घेईल, पण तिचं पात्र लाभार्थी यादीमध्ये काय करायचं हे सगळं महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही हे कामं सगळी करू शकता. आता लक्षात घ्या, आज शनिवार आहे 10 जानेवारी. आज पहिला टप्पा आपल्याला 2 तासात सुरू होईल. त्यामुळं लक्षात घ्या, पटापटा आपलं नाव यादीत आहे का नाही चेक करायचं आहे. 2 ते 3 दिवस वाटप चालणार आहे. आज, उद्या, परवा 3 दिवस म्हणजे 12 तारखेपर्यंत, 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे. आणि पहिल्या टप्प्यात जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि 8 ते 9 बँकेमध्ये हे पैसे जाणार आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींनो टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये सांगितलं त्या सगळ्या गोष्टी केल्या तरी 100% तुम्हाला संपूर्ण हप्ते हे 100% मिळणार आहे. त्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही. हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.